नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. देशाच्या राजकारणात रामदास आठवले नेहमीच आपली एक जागा बनवून असतात. आता त्यांचं एक वक्तव्य समोर आलंय. लोकसभा निवडणुकीत मी महायुतीकडे 2 जागा मागितल्या होत्या, मात्र शिर्डीला सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आल्याने ही जागा देण्यात आली नाही. मात्र मला राज्यसभेत संधी मिळणारच आहे आणि यावेळी मला कॅबिनेट मंत्रीपद देण्यात येणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांनी दिल्याचा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलाय. सगळे सोयरे अंमलबजावणी आणि मराठा कुणबी एकच ही मागणी मान्य न झाल्यास मी मैदानात उतरणार. राज्यात सगळ्या जातींना सोबत घेत 288 जागा लढवणार अशी घोषणाच मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की राजकारण माझा मार्ग नाही. मराठा एकत्र आल्याने तुमची लोकसभेला फजिती झाली हे संकेत आहे. माझ्या नादी लागू नका. सगळे सोयरे अंमलबजावणी आणि मराठा कुणबी एकच ही मागणी मान्य करा एवढंच माझं म्हणणं आहे. माझा राजकारणाशी काहीही संबंध नाही. मला माझ्या समाजातील पोरं मोठं करायची आहेत, समाजाला ताकद द्यायची आहे असंही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत महायुतीची मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा झाली. आपल्या भाषणातून राज यांनी मोदींचं कौतुक केलं तर महाराष्ट्रासाठी काही अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाषणातून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. आता उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय. मी भाजपाला लाथ घातली आहे, हिंदुत्व कसे सोडेल. सध्या माझ्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित केला जातोय, पण मी देशभक्त आहे, अंधभक्त नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय. लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये अटीतटीचा सामना रंगत आहे. अशातच लिंगायत आणि बंजारा समाजातील 2 संघटनांचा पाठिंबा मिळवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आलंय. मुंबई महानगर, ठाणे जिल्हा, नवी मुंबई आणि नाशिकमध्ये वीरशैव लिंगायत समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शरण संकुल ट्रस्ट संघटनेनं महायुतीला पाठिंबा जाहीर केलाय. तसंच राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या पंडित राठोड यांनीही आपण लोकसभा निवडणुकीत महायुतीचे समर्थन करत असल्याचं जाहीर केलंय. नाशिक लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आज नाशिकमध्ये प्रचाराचा अखेरचा दिवस असून महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. त्यातच ऐन लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. नाशिकमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना 20 तारखेपर्यंत हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. पदाधिकाऱ्यांना नोटीस मिळत असल्याने ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतलाय. पोलिसांना हाताशी धरून दबाव टाकला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. इंडिया आघाडीच्या वतीने मुंबईत पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना खरगे म्हणाले की पंतप्रधानांच्या अनेक सभा आणि रोड शो होत आहेत. ते जिथे जातात तिथे समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. चुकीचा विचार लोकांसमोर मोडून नागरिकांना भडकवण्याचं काम करत आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकी देणं, प्रादेशिक पक्ष हिसकावून घेणं असे प्रकार सुरू आहेत. परंतु या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला मोठं यश मिळणार आहे. राज्यातल्या 48 जागांपैकी महाविकास आघाडीला कमीत कमी 46 जागा मिळतील असा विश्वास देखील खरगेंनी व्यक्त केलाय. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याकडून जोरदार प्रचार केला जातोय, तर अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी देखील जोर लावलाय. समाज आमच्यावर प्रेम करतो. भाजपसह समाजातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की यंदा लढायचे आणि जिंकायचे. विजय निश्चितच आमच्या बादली चिन्हाचा होणार आहे असा दावा शांतिगिरी महाराजांनी केलाय. कधी रोख कॅश सापडणे तर कधी मनोज जरांगे पाटील आणि पंकजा मुंडे यांचे जोरदार आरोप प्रत्यारोप यामुळे बीड लोकसभेचं राजकारण ढवळून निघालंय. बीड लोकसभेसाठी मतदार पार पडलंय, तरी आरोपांच्या फैरी अजूनही झडत आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी 2 व्हिडिओ शेअर करत बोगस मतदानाचा आरोप केलाय. 2 व्हिडिओ ट्विट करताना निवडणूक आयोगाला विचारणा केली आहे. निवडणूक आयोग चौकशी करणार आहे की फक्त विरोधकांवरच आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात धन्यता मानणार अशी विचारणा त्यांनी केली आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ मालेगाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती। यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील सहभागी होते। आपल्या संपत्तीमधील अर्धा वाटा घेऊन तो मुसलमानांना वाटण्याचा काँग्रेसचा मनोदय आहे। औरंगजेबाची आत्मा काँग्रेसमध्ये घुसली आहे, त्यामुळे काँग्रेसला दूर ठेवा। काँग्रेस व त्यांचे सर्व सहकारी हे सारखेच आहेत, त्यांना जिझियासारखा कर लावायचा आहे, असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलाय। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात मुंबईतील 6 जागांसाठी मतदान पार पडणार आहे। मुंबईतील 6 जागांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात कमालीची चुरस पाहायला मिळत आहे। अशातच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर भाजप सोबत जातील असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।